पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली। आज गुरुवार दिनांक 30 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता ही बैठक सुरू होती। आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक संपन्न झाली। या बैठकीत बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीड विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध मागण्या केल्या। तसेच विविध जिल्हाभरातील काही समस्या देखील या ठिकाणी प्रकाश टाकण्यात आला, ज्याला पालकमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। पंचायत समिती बीड आवारामध्ये स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील व स्वर्गवासी विनायकरावजी मेटे यांचा पुतळा बसवण्यात बाबतचा प्रस्तावास मान्यता आणि निधी व शासन स्तरावरील कार्यवाहीसाठी संबंधित आदेशित व्हावे। तसेच 30 खासटाचे आयुष रुग्णालय NRHM अंतर्गत 2019ला बीडसाठी मंजूर आहे। त्यासाठी शासकीय जमीन बीड शहरातील इमामपूर रोडवरील गट नंबर 34-35 व पारगाव जप्ती या शिवारात उपलब्ध आहे। यासाठी कार्यवाही व्हावी म्हणून बीड जिल्ह्यातील विविध विषयावर प्रकाश टाकण्यात आला। यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे, वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक, पोलीस अधीक्षक कावत यांच्यासह अनेकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती।